श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत वाटलेल्या तांदूळाची खीर। त्यासाठी मी ते तांदूळ भाजून छान 10-15 मिनिटांसाठी पाण्यात भिजवून ठेवले होते। नंतर ते मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे। त्याचसोबत आपण त्यामध्ये टाकण्यासाठी काजू बदामचे बारीक कूट करून ठेवला आणि खोबरं सुद्धा किसून घेतलेले आहे। आपण त्यामध्ये थोडासा गरम पाण्याचा वापर करणार आहोत, म्हणून इकडे गरम पाणी तापण्यासाठी ठेवून दिलं आणि दुसरीकडे खिरीला फोडणी देण्यासाठी आपण तूप टाकून घेतलेले एका भांड्यामध्ये। आणि तूप मेल्ट झाल्याच्या नंतर जे बारीक करून ठेवलेलं होतं काजू बदाम आणि खोबऱ्याचा किस ते आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत। ते छान रोस्ट करून घ्यायचं लालसर रंग येईपर्यंत। नंतर लालसर रंग आल्याच्या नंतर त्यामध्ये आपण दूध टाकून घेणार आहोत। दुधासोबतच आपण दुधावरची साय सुद्धा त्यामध्ये वापरणार आहोत। साईनं काय होतं, खिरीला एक छान क्रीमी टेक्स्चर येतं आणि खायला सुद्धा छान लागते ती। तर तुम्ही पण नक्की ट्राय करसाल। तर हे बघा, आता आपण जे गरम पाणी करून ठेवलं होतं ते आपण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तांदळासोबत आणि ते थोडंसं वरतून सोडणार आहोत आणि हे छान हलवत राहायचं, म्हणजे त्या या स्टेपला तिथं गाठा होण्याची शक्यता असते। तर ते छानपैकी हलवत राहायचं आणि थोडंसं हलवल्याच्या नंतर आपण त्यामध्ये लगेच साखरही टाकून घेणार आहोत आपल्या आवश्यकतेनुसार। तर इथे मी वाटीभर साखर टाकून घेतली आणि छान उकळी आल्याच्या नंतर आपली खीर रेडी झाली। तर हे बघा, 5 मिनिटं उकळल्याच्या नंतर गॅस बंद करून टाकायचा आणि थंड झाल्यानंतर बघू शकता तुम्ही खीर किती छानपणे घट्टसर झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।